मित्रांनो, अजितदादा गेले. त्या संदर्भामध्ये असंख्य लोकांनी आपापल्या माध्यमातून, कोणी यूट्यूबमधून, सोशल मीडियातून, प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियातून आपापल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. पण मी जे तुम्हाला आज सांगणार आहे ते काहीतरी वेगळं आहे. अत्यंत वेगळं आहे, अत्यंत वेगळं आहे. दुःखद आहे, दाहक आहे. मला स्वतःलाच अपराधी वाटायला लावणार आहे. माझंच मन उद्ध्वस्त करणार आहे. मित्रांनो, माझे व्हिडिओ तुम्ही नियमित बघता असं मी समजतो. त्यामुळे मी आता जे काही बोलणार आहे ते कदाचित तुम्हाला विपरीत, अनपेक्षित, विचलित करणारं असं वाटू शकतं. ते वाटणार, हे मी गृहीत धरलंय. आणि म्हणून मी आता जे बोलणार आहे, जे कदाचित कुणाला अनुचितही वाटू शकेल, असमयोचित वाटू शकेल, परंतु तरी देखील मला अपराधी वाटतंय, माझा गिल्ट आहे. पण मला सांगताना तुम्हाला पुरावा द्यावा असं वाटतोय, आणि तो पुरावा तुमच्या हातामध्ये आहे की अजितदादांचं जाणं, ही वॉज डेस्टिन्ड टू डाय. त्यांच्या नियतीमध्ये, त्यांच्या नशिबामध्ये, त्यांच्या ललाटी हा अकाली अपघाती मृत्यू लिहिलेला होता. आणि त्याची जाणीव त्याच्या संदर्भात सूचक इशारा हा दुर्दैवानी अशा गोष्टी या दुर्दैवीच असतात, हे मला मान्य आहे. दुर्दैवानी माझ्याकडूनच दिला गेला होता. माझ्या मुखातून जणू नियतीने हा इशारा दिला होता. मित्रांनो, तुमचा अभ्यास आहे की नाही मला माहिती नाही, पण तुम्हाला देखील कधी ना कधी, केव्हा ना केव्हा, कुठे ना कुठे, कशा ना कशाच्या संदर्भामध्ये इंट्युशन्स होतात का? आतल्या आत अशा काही सूचक, अशा घटना, दुर्घटनांच्या संदर्भामध्ये जाणीवा होतात का? तुमचं उत्तर तुम्ही शोधा. पण मी एक असा दुर्दैवी माणूस आहे. असे असतील आणखीन दुर्दैवी, त्यांच्याबद्दल मला माहिती नाही, पण मी तो दुर्दैवी माणूस आहे. तुमच्या परिवारातला आहे मी. तुम्ही माझे वाचक आहात, चाहते आहात, व्ह्युअर्स आहात, म्हणून तुमच्याशी शेअर करतोय. मित्रांनो, मला मृत्यूची इंट्युशन आधी मिळते. कायम मिळते का? सदैव मिळते का? सर्वांच्या बाबतीत मिळते का? दररोज किंवा दर आठवड्याला, दर पंधरवड्याला मिळते का? नाही मित्रांनो. आकाशातून वीज कोसळावी अंगावर, तशी ही इंट्युशन अनपेक्षितपणे, औचितपणे, अचानक, इच्छा नसताना, प्रतीक्षा नसताना माझ्या अंगावर कोसळते. माझ्यामध्ये ती इंट्युशन भिनते, निर्माण होते, आणि असं एकदम एक क्षण मी हादरून जातो, घाबरून देखील जातो. आणि तो क्षण माझ्यासाठी अशा एका वेदनेचा, संवेदनाचा ठरतो
की ज्यांनी मी कधी कधी मनातल्या मनात उद्ध्वस्त देखील होतो आणि विचार करतो की अरे का मला हे तू दुःख देतोयस. हा शाप नाही, हा शाप आहे, हा शाप आहे, हा शाप आहे, मला वरदान नाही आहे. हा शाप मला का म्हणून माझीच निवड त्या नियतीने, त्या शक्तीने, त्या परमशक्तीने केलेली असावी. अनेकांची केली असेल, मला त्यांच्याबद्दल माहित नाही, मी बोलतोय त्याचे पुरावे आहेत म्हणून मी तुमच्याशी शेअर करतोय माझा विचित्र अनुभव. त्याला मी चित्त थरारक म्हणणार नाही. हा भयंकर दाहक असा अनुभव असतो. हा दाहक काही क्षणांचा असतो आणि ते क्षण नंतर वाढत जातात. हा दाहक अनुभव असतो. त्या क्षणाला मी उभा आतून जळतो, याचं कारण मला अन्य इंट्युशन्स होत नाही. अनेकांना चांगल्या शुभ होतात, मला नुसत्या अशुभ होत नाहीत इंट्युशन्स. तर मृत्यूच्या संदर्भातल्या सूचक इंट्युशन्स होतात आणि त्या अशा अशा लोकांच्या बाबतीत होतात की ज्यांना मी ओळखत नाही, ज्यांना कधी भेटलो नाही, ज्यांना कधी पाहिलं नाही, ज्यांच्याविषयी ऐकलंय, ओके, ज्यांच्याविषयी मी ऐकलंय, जे या समाजामध्ये, या देशामध्ये, या राष्ट्रामध्ये कुठेतरी अशा एका पदावर, एका पदाच्या प्रतिष्ठेच्या ठिकाणी बसलेले आहेत. नेते असतील, अभिनेते असतील किंवा असामान्य कॅटेगरीतले माणसं असतील, पण त्यांच्या संदर्भात मला ती जी इंट्युशनचा तो जो क्षण येतो, त्या क्षणाला केवळ त्याचा मृत्यू नाही दिसत, तर तो मृत्यू कोणत्या घटना दुर्घटनेच्या माध्यमातून होणार आहे याची देखील एक उपसूचना त्याच्याबरोबर येते. हे की मी माझं कौतुक तर अजिबात नाही, भूषण तर अजिबात नाही. आय एम अशेम्ड ऑफ मायसेल्फ फॉर दिस. मला लाज वाटते की अशा तऱ्हेची नेमकी निगेटिव्ह अशी एक इंट्युशन माझ्यामध्ये अशी निर्माण व्हावी. बरं, कधी कधी वर्ष मला काही अशा तऱ्हेच्या इंट्युशनचा स्पर्शही होत नाही, मी रिलॅक्स असतो. पण जेव्हा येते तेव्हा ती अचानक येते, अनपेक्षितपणे येते. ती यावी अशी माझी इच्छा पण नसते, कारण मला माहिती आहे तिच्यातला धोका काय आहे. तिला दुसरा एक शाप असा आहे की ती इंट्युशन जर मी कोणाशी बोललो नाही तर मला खाऊन टाकते, मला गिळून टाकते, मला व्यापून टाकते, मला ग्रस्त करून टाकते. जोपर्यंत मी ती कोणाशी तरी शेअर करत नाही, घरातले असतील, बाहेरचे असतील, मित्र असतील, वेगवेगळ्या थरातले माझे, ज्यांच्यावर माझा विश्वास आहे, ज्यांचा मला माझ्यावर विश्वास आहे, अशा असतील, त्यांच्याशी मी शेअर केल्याशिवाय ती इंट्युशन मला गप्प बसू देत नाही. कारण ती इंट्युशन केवळ माझ्याकरता आलेली नसते, मी ती शेअर करावी म्हणूनच आलेली असते की काय, असंही मला वाटतं. मी 1.5-2 महिन्यापूर्वी मुद्दा भारत का माझा हिंदी चॅनल आहे, न्यूज अँड व्ह्यूज इंग्रजी चॅनल आहे, सवाल पे बवाल हा हिंदी चॅनल आहे, आणि हा भारतीय पॉलिटिक्स म्हणून एक मराठी चॅनल आहे, आणि शिवाय माझा स्वतःचा, ज्याच्या माध्यमातून तुमच्याशी मी संवाद साधतो, वादविवाद देखील करतो, तो अनिल गगनविधी थत्ते. त्याच्या माध्यमातून तुम्ही व्हिडिओ काढून बघा 4 वेळा मित्रांनो, 4 वेळा या सगळ्या माध्यमातून, या सगळ्या चॅनल्स मधून मी परत सांगत होतो की प्रचाराच्या दरम्यान हा प्रचार नगर परिषद, नगरपंचायत, महापालिका आणि ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, जिल्हा पंचायत असा तो प्रवास, या दरम्यान विमान अपघात होणार आणि एक फार मोठा नेता त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडण्याचा धोका आहे. मित्रांनो, लाज वाटते मला, पण मला कोण याचं देखील सूचक उत्तर मिळालेलं होतं, आणि ते अजितदादा पवार होते. त्यांची डेस्टिनी त्यांना मृत्यूकडे घेऊन गेली. घातपात नव्हता, ही टेक्निकली चूक होती त्या पायलटची, ज्याचं प्रायश्चित्त दादांना भोगावं लागतं. दादांच्या प्राक्तनात अपमृत्यू होता. दादांची पत्रिका ज्यांच्याकडे आहे त्यांनी तपासून पाहावी, आणि आता तरी प्रामाणिकपणे सांगावं. कदाचित दादांचे मित्र असतील ते, दादाचे ज्योतिषी ऑफिशियली कोण होते, काय होते मला कल्पना नाही. बाकीच्यांचे, बऱ्याच जणांचे मला माहिती आहेत, बऱ्याच नेत्यांची मला ज्योतिषी कोण आहे ते माहिती आहेत. काहींची माझा संवाद देखील आहे, त्यामुळे मला काही गोष्टी वेगळ्या आणखीन कळतात. पण त्या ज्योतिषाच्या अंगाने, इंट्युशन म्हणजे ज्योतिष नव्हे,
मी ज्योतिषी नाही, मी ज्योतिषांचा मार्गदर्शक आहे, म्हणजे मार्केटिंग मॅनेजर, त्याला मार्केटिंग गाईड, मेंटॉर. मी त्यांना ज्योतिष आणि इतर गोष्टींच्या संदर्भात मार्गदर्शन मार्केटिंगचं करतो. मला ज्योतिषातलं काहीही कळत नाही. आणि ही इंट्युशन, ही शक्ती, ही ग्रह ताऱ्यांची शक्ती नाहीये, ही अद्भुत, अलौकिक, अतार्किक अशी शक्ती आहे जी मला प्राप्त आहे आणि मला त्याच्याबद्दल वाईट वाटतं. मित्रांनो, अजितदादांकडे घेऊन जातो तो. अजितदादांची पत्रिका मला आत्ता मगाशी एका ज्योतिषाने फोन करून सांगितलं की अजितदादांच्या पत्रिकेमध्ये आता ज्यांच्याकडे पत्रिका आहे त्यांनी ती तपासा आणि बघा की अपमृत्यू, आणि तोही अशाच प्रकारचा की ज्याच्यामध्ये ओळखू पण येणार नाही देह, केवळ घड्याळावरून ओळखू शकले त्यांच्या हातातल्या, अन्यथा एकही. म्हणून तर ते दाखवलं नाही ना, दाखवूच शकत नव्हतं, दाखवायचंच नव्हतं, दाखवायला नकोच पाहिजे होतं. मित्रांनो, पत्रिकेमध्ये देखील त्यांच्या अपमृत्यूचा योग होता. ज्यांच्याकडे पत्रिका आहे त्यांनी पहा, किंवा त्यांची जन्मस्थळ, जन्मवेळ काढून अजून पत्रिका बनवून तुम्ही ते तपासून बघू शकता. पण माझ्याकडली ही जी शक्ती आहे ती अद्भुत आहे, विलक्षण आहे. मी तिला चित्तथरारक, रोमांचकारक, रहस्यमय वगैरे काही म्हणणार नाही. मी तिला शापच म्हणेन. मला मोठ्या माणसांचे मृत्यू जाणवतात आणि ते सांगतो मी कुणाला तरी. तो माणूस सांगेल, पण तो माणूस जर सामान्य असेल, असामान्य नसेल, तर मी आतापर्यंत 50 लोकांचे मृत्यू प्रेडिक्ट केले हे मी सांगितलं, तर मला 49 माणसं अशी उभी करावी लागतील. हा सोशल मीडिया नव्हता ना, त्यावेळेला मी तुमच्यासारख्या एकाच वेळेला हजारो लाखो लोकांशी शेअर नव्हतो ना करू शकत बाबा. मी काही लोकांशी किंवा काही जणांशी किंवा एखाद्याशी शेअर करत होतो की या माणसाचा मृत्यू दिसतोय मला, आणि तो अशा प्रकारे दिसतोय. आणि नंतर तो आणि मी आमच्यात संवाद होत होता, अरे तू बोलला होतास यार, तुझ्या जिभेवर काय काळा तीळ आहे का की अशा अशुभ गोष्टी तू बोलतोस आणि खरोखरच तशा होतात. आज या क्षणाला मी क्लेम करू शकतो की तुमच्यापैकी प्रत्येकाने माझे ते व्हिडिओ काढून पाहिले, तर 4 वेळा मी विमान अपघात, अपमृत्यू आणि मोठी व्यक्ती हे उल्लेख केलेले दिसतील. अजितदादांचं नाव एवढ्या करता घेतलं नव्हतं की ते अनुचित ठरलं असतं, अनैतिक ठरलं असतं. पण तुम्हाला मी सांगतो की त्यांचे माझे जे कॉमन मित्र आहे, मी ज्यांचा रेफरन्स नेहमी देतो, ज्यांनी माझी आणि पार्थची भेट आयोजित केली, तो बऱ्याच गोष्टी त्यांच्या मधल्या अजितदादा माझ्यामध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट नव्हता, पण त्यांच्या माध्यमातून होता. त्यांना मी बोललो होतो, तर त्याच्यावर ते मला म्हणाले की आदिलजी, दिस इज नॉट प्रॅक्टिकल. मला इंट्युशन, आधी मुळात इंट्युशनवर ते म्हणाले माझा विश्वास नाही, असं काहीतरी इंट्युशन. काळजीने अनेकांना अनेक वाटतं. प्रत्येक बायकोला संध्याकाळी नवरा आपला घरी परत येईल की नाही याच्याबद्दल काळजी वाटते, हुरहुर वाटते, चिंता वाटते. मग ती इंट्युशन समजायची की त्याला काहीतरी होईल. करोडोमध्ये एखाद्याला होतं, त्यावेळेला त्याला असं वाटतं माझ्या मनात येऊन गेलं होतं. विमानाशिवाय प्रचार होणार नाही, गाड्यांशिवाय, कारशिवाय प्रवास होणार नाही. आणि कार व अपघात होतात म्हणून कोणी कारने जाणं सोडत नाही, विमान अपघात होतात म्हणून कोणी विमान जाणं सोडत नाही. आणि यांची ही अटळ अपरिहार्यता आहे. त्यामुळे मी नाही त्यांना सांगायला जाणार की तुम्ही सावध राहा. सावध राहा म्हणजे काय करा, विमानाने जाऊ नका. मग ते कसे जातील? एकेका दिवशी महाराष्ट्राच्या 4 टोकाला, फडणवीस असो, शिंदे असो, हे असोत आपले दादा असोत, सगळेच या टोकापासून त्या टोकापर्यंत. सकाळची सभा बघावी तर मुंबईत, दुपारी नाशिक, संध्याकाळी पुणे, रात्री नागपूर. हेलिकॉप्टरला मर्यादा आहे सूर्यास्ताची, पण हे विमानं तर रात्रभर फिरतात. रात्री 2-2, 3-3 वाजता विमानं लँड होतात, जातात, येतात विमानतळावर. मी नाही सांगणार म्हणाले, आणि त्यांनी सांगितलं नाही. आज सकाळी मी त्यांना फोन केला, मी म्हटलं सांगितलं असतं तर, ते म्हणे काही उपयोग झाला नसता, दादाने ऐकलं नसतं. ते म्हणाले असते काय वेडा आहेस काय, मग मी काय प्रवासच नाही करायचा. कोणाला तरी असं वाटतं की मला विमान अपघाताचा धोका आहे म्हणून मी जायचं नाही, असं होणार नाही, असं ते मला म्हणाले असते, वेड्यात काढलं असतं. आणि मला मात्र वाईट वाटत राहिलं असं, अरे मी सांगितलं पण असं झालं. ही डेस्टिनी आहे, ही नियती आहे. दादांचा अपघाती मृत्यू हा ज्योतिषांच्या म्हणण्याप्रमाणे ड्यू होता, माझ्या म्हणण्याप्रमाणे तो मला झालेल्या इंट्युशनचा एक भाग होता. त्यांच्या जीवाला 100% धोका होता, अपघात अटळ होता, नियतीची ती नियत होती. मित्रांनो, याचे राजकीय परिणाम वगैरे वगैरेवर मी किंवा माझे मित्र दयानंद नेने नंतर तुमच्याशी बोलू. पण हा मुद्दा लक्षात घ्या
की तुमच्यामध्ये इंट्युशन जर येत असतील तर इंट्युशन कशी समर्थ करायची, इंट्युशन कधी अधिक बळकट करायची, इंट्युशन्स कशा निर्माण करायच्या, त्या आपल्या अंतर्मनात असतात. त्या अंतर्मनाचाच खेळ आहे तो, असं कधी कधी वाटतं. पण जेव्हा ते खऱ्या ठरतात, बरं असं होतंय का, तुम्ही मला विचाराल की अनिलजी तुम्हाला समजा 100 इंट्युशन झाल्या आणि योगायोगातनी त्यातल्या 10 खऱ्या ठरल्या, तर तुम्ही त्या 10च्याच बळावर असं धरून बोलताय की इंट्युशन मला आली म्हणजे ती खरीच. ठीक आहे, दादांना अपघात झाला, तुम्हाला इंट्युशन होती, तुम्हाला वाटलं होतं, तुम्ही बोलला पण होता, त्यांनाही बोलला होता आणि जाधव सरांना बोलला होता, ते त्यांचे मित्र आहेत त्यांना, आणि तुम्ही व्हिडिओतच सांगितलं होतं, म्हणजे तो काही प्रश्नच नाही. पण असं होतं का की 100 येतात त्यातल्या 10 खऱ्या ठरतात आणि मग तुम्ही तो योगायोग, बोला फुलाला गाठ असं म्हणून हे करता का? नाही मित्रांनो, सॉरी, मी कबूल करतो की जर मला 50 इंट्युशन आतापर्यंत आल्या असतील या प्रकारच्या माझ्या आयुष्यात, तर मी 76 पूर्ण 77 मध्ये आहे, म्हणजे एवढं मोठं आयुष्य आहे माझं त्याच्यामध्ये, तर त्याच्यातल्या त्या 50 पैकी 50 मृत्यूच्या इंट्युशन दुर्दैवानी माझं दुर्दैव आहे, खऱ्या ठरल्या. जर 50 पैकी 50 खऱ्या ठरल्या असतील तर तो योगायोग नाही. आणि मला काही, मी असं ठरवलं की मला इंट्युशन यायला पाहिजे बरं का. आज मी विचार करतो कोण कोण मरू शकतात, कोणाकोणाला धोका आहे, कारण प्रथम मृत्यूची इंट्युशन येते मला, बाकी कसलीही येत नाही. मी निवडणुकीत जय पराजयाची इंट्युशननी काही सांगू शकत नाही, ते नेण्यांचं काम आहे, ते अनालिसिस करतात आणि सांगतात, ते ज्योतिषाने किंवा ह्यांनी नाही सांगत, ते सेफॉलॉजिस्ट आहे. मी नाही ते सांगू शकत इंट्युशन. मी असं लग्न अमुक वेळेला होईल, याला मुलं अमुक वेळेला होतील, काय ज्या शुभघटनांच्या व्याख्या आहेत त्या अमुक वेळा होतील, असं मी नाही सांगू शकत. त्याचबरोबर तुम्ही म्हणाल की अरे हा माणूस आहे बघा किंवा हा नेता आहे, मग याच्या मृत्यूचं भविष्य सांगा, हा केव्हा मरणार सांगा, मी नाही सांगू शकत. याचं कारण मी ते निर्माण नाही करू शकत, मी ते उत्पन्न करू शकत नाही. मी माझ्या मनात आणून ते डेव्हलप करून त्याचं एक नॅरेटिव्ह मला फसवण्यासाठी आणि लोकांपुढे मांडण्यासाठी नाही करू शकत. असा प्रयत्न मी करत नाही, कारण मला माहिती आहे ज्या दिवशी मी मला स्वतःला एखाद्या विशिष्ट अँगलनी घेऊन जात जाईन आणि एक नॅरेटिव्ह माझ्या मनामध्ये निर्माण करून, ते नॅरेटिव्ह आपण अनेकदा खोटी नॅरेटिव्ह स्वतःच निर्माण करून स्वतःच ती मानून स्वतःच खरी मानायला लागतो. हा अनुभव तुम्हीही घेतला असेल मित्रांनो, घेतला असेल ना अनेक वेळा. तुमच्या मनाचा खेळ, तुम्ही आनंद नाडकर्णींची सगळी, राजेंद्र बर्वेंची सगळी पुस्तकं वाचा, सगळी पुस्तकं वाचा, अच्युत गोडबोले वाचा, अख्खा तुमच्या आयुष्यामध्ये फरक पडेल. या सगळ्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलेल. मी सगळी पुस्तकं कोळून प्यायलोय मित्रांनो, 25,000 पुस्तकं असलेला माणूस आहे मी, आणि वाचलेली आहेत, खूप अभ्यास केलाय प्रत्येक गोष्टीचा. म्हणून मी मला स्वतःला नॅरेटिव्ह करू शकत नाही. मी जाता जाता एक गोष्ट फक्त सांगू शकतो की आणखीन एक विद्या मला अवगत आहे, जी पूर्णपणे अवगत आहे असं म्हणणार नाही, पण एक 25-30%, 40% माझा तिच्यावर नियंत्रण आहे. तुम्ही तुमची स्वप्न ठरवू शकता का? झोपेत पडणारी, गाढ झोपेत जी तुम्हाला स्वप्न पडतात, म्हणजे गाढ ते ती जी एक अवस्था असते आपली, की आपण जागे नसतो, झोपलेला असतो, पण गाढ झोपेत नसतो, तेव्हा जी स्वप्न पडतात आणि जी शेकड्यानी असतात, वेगवेगळ्या प्रकारची असतात, त्या स्वप्नांवर नियंत्रण तुम्हाला साधलंय का? एक योगी आहेत आणि ते चांगले लेखक पण आहेत, आणि त्यांचं स्वप्नांवर नियंत्रण आपण आपल्या कसं ठेवून, आपल्याला हवी ती स्वप्न पाडून आपण कसं आपल्या त्या आत्मिक असा त्यावेळेला जो देह असतो त्याला त्यातून कसं हे करू शकतो वगैरे, याच्याबद्दल एक तो विषय घेईन मी. स्वप्नांवर तुमचं नियंत्रण हा विषय मी व्हिडिओ करीन, त्यावेळेला तुम्हाला थक्क होणारे मी अनुभव माझे तर सांगेन, मित्रांचे सांगेन ज्यांना मी हे शिकवलं त्यांचे, पण तुम्हाला ते अनुभव येतील अशी व्यवस्था करू शकतो, इतका आत्मविश्वास मला आहे. मित्रांनो, दादांचं जाणं हे नियतीचा निर्णय होता, आपण काही करू शकत नाही. आणखीन एक गोष्ट आहे, आज ती बोलणं उचित आहे अनुचित आहे मित्रांनो माहित नाही, जर माझी चुकलो ना, मला प्लीज माफ करा, प्लीज माफ करा. थोडं भावनिक आहे, मला अपराधी वाटतंय की अरे दादांच्या मृत्यूच्या संदर्भामध्ये आपल्याला इंट्युशन झाली होती, पण आपण काही करू शकलो नाही, आपण नाही करू शकलो काही, आणि ती इंट्युशन आपल्याला झाली याचा एक पश्चाताप होतोय मला, पश्चाताप. काही गोष्टींच्या आपल्याला
पश्चाताप होतो पण प्रायश्चित्त करता येत नाही, घेता येत नाही. तसं तसं वाटतंय मला मित्रांनो, नाव घेऊ शकतो मी त्यांचं. डॉक्टर विद्याधर ओक. डॉक्टर विद्याधर ओक आमच्या ठाण्यालाच राहतात. त्यांचं पुनर्जन्म या विषयावर पुस्तक आहे. ते पुस्तक स्क्रिप्ट रूपात त्यांनी मला दिलं होतं. ते म्हणाले हे कोणी प्रकाशित करत नाहीये. त्याचं कारण लोकांचा विश्वास नाही बसत आहे या शास्त्रावर. पुनर्जन्म आहे याच्यावरच विश्वास नाही आणि शास्त्र सगळी जी आहेत सायन्स ती याच्या विरोधात असल्यामुळे हे पुस्तक मी लिहिलंय पण पडून राहिलंय. माधव जोशी परममित्र प्रकाशनचे माझे मित्र होते, त्यांना मी सांगितलं हे पुस्तक तुम्ही छापा. याचं कारण यांनी याच्यामध्ये ज्या 100-200 लोकांच्या पुनर्जन्माच्या कहाण्या दिलेल्या आहेत त्यातल्या विद्यमान अशा जिवंत अशा काही माणसांच्या कहाण्यांचा ज्यावेळेला मी बघतोय त्यावेळेला मला असं दिसतंय की केवळ त्यांच्या आकृतीबंध चेहरेपट्टी, वागणं, बोलणं, आयुष्य, चरित्र, चारित्र्य यापासून सगळ्यामध्ये कुठेतरी त्या माणसाचा हा पुनर्जन्म असावा असं वाटावं, सिद्ध व्हावं असं शब्द मी आता वापरत नाही. त्याचं कारण ती जुळणी करून तुम्ही निर्णय घ्यायचा. त्यांनी तसंच म्हणलंय त्यांच्या पुस्तकात. तुम्ही मुद्दाम पुस्तक वाचा. डॉक्टर विद्याधर ओक यांचं पुनर्जन्मावरचं पुस्तक. 10 आवृत्त्या निघाल्या जात्या. माझ्या रेकमेंडेशन शिवाय ते प्रसिद्ध नसतं झालं तर तुम्हाला कळलंच नसतं पुनर्जन्म हा किती गहन आणि तरी रहस्यमय आणि तरीही उलगडता येणारा विषय आहे. जरूर वाचा ते पुस्तक. मित्रांनो, विद्याधर ओक यांच्याशी मी सगळ्यांशी बोलतो अशा घटनांकडे. माझं बोलणं झालं. अधिक तपशील मी त्यांना बोलवेन इथे आणि तुमच्याशी शेअर करेन. माझं पहिलं विधान होतं की मी प्रेडिक्ट केलं होतं इंट्युशनच्या आधारे, बाकी काही आधार नाही, की विमान अपघात होणार, त्यात एक मोठा नेता जाणार. हे अजितदादा असतील हे त्यांच्या मित्राला मी सांगितलं होतं. दुसरी गोष्ट त्याच्यात घातपात नाही, ही चूक आहे पायलटची, हेही सांगितलं. राजकीय परिणामांबद्दल वेगळा व्हिडिओ मी करीन. आज तुम्हाला मी आणखीन एक विद्याधर ओक पुनर्जन्म या पुस्तकाचे लेखक आणि त्यांनी दिलेले किमान 200 पुनर्जन्मापैकी 25 पुनर्जन्म आज तुमच्या समोर आहेत, जिवंत आहेत, उदाहरणं आहेत. आणि तुम्ही ते पुस्तक वाचल्यानंतर म्हणाल की अरे अनिलजी, तुम्ही एक अनोखं दालन आमच्या पुढे उभारलं. आम्ही पुनर्जन्म या कल्पनेवर विश्वास ठेवायला तयार नव्हतो. विश्वास सोडा, पण ज्या पद्धतीने त्यांनी तंतोतंत DNA जुळवून दाखवलेले आहेत आयुष्याचे, घटनांचे, दुर्घटनांचे, स्वभावाचे, व्यक्तिमत्वाचे, विद्याधर ओक यांनी धन्य आहेत ते. आमचा पुनर्जन्मावर विश्वास. मित्रांनो, विद्याधर ओक यांचं एक शेवटचं वाक्य तुम्हाला मी सांगतो आणि त्या संदर्भात त्यांनाच बोलून तुमच्याशी बोलतो करतो मी बोलण्यापेक्षा, कारण ती अथॉरिटी अधिकार. मित्रांनो, अजितदादा पुन्हा या, अजितदादा पुन्हा या, अजितदादा परत या, हा आक्रोश आक्रंदन आपण ऐकतोय ना. मित्रांनो, डॉक्टर विद्याधर ओक यांच्या मते अजितदादा परत येणार, अजितदादा पुनर्जन्म घेणार. ते पुस्तक वाचा, मग माझ्याशी चर्चा करा, मग मला पुनर्जन्म या विषयावर वाद घाला. वाद घालूच नका, तुम्ही पुस्तक वाचा, नंतर तुम्हाला अधिकार आहे बोलण्याचा. अजितदादा पुनर्जन्म घेणार आणि तो कुठे घेणार, केव्हा घेणार, कसा घेणार याचाही आराखडे जरी त्यांनी मला फोनवर सांगितलेले असले तरी मी ते सांगणं योग्य नाही. ते त्यांनीच तुम्हाला सांगितले पाहिजेत. पण मला राहवत नाही म्हणून सांगतो, पवार घराण्यातच ते पुन्हा जन्माला येणार. धन्यवाद.